वर्ष 2026 आणि नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे। सध्या आपण उपस्थित आहोत महालक्ष्मी मंदिर येथे आणि भाविकांची गर्दी आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। अनेक नागरिक इथे आले आहेत देवीच्या दर्शनाला। त्यांच्या शुभ मुहूर्ताची सुरुवात, त्यांच्या वर्षाची सुरुवात ही महालक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने व्हावं हीच त्यांची इच्छा आहे। यासाठी अनेक भाविक दर्शनासाठी आले आहेत। कोणी देवीला साकडं घालते, नवीन वर्षाचा संकल्प काय आहे नेमका त्यांचे संकल्प देवीपाशी सांगणार आहेत। त्यांना पुढील वर्षात काय करायचं आहे ते संपूर्ण देवीपाशी सांगणार आहे आणि भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण इथे निर्माण झालं आहे। अनेक लोकांची गर्दी आपण पाहायला गेलं तर सकाळपासून गर्दी आहे आणि नागरिक आहेत, महिला आहेत, स्त्रिया आहेत, प्रौढ आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत। सर्व दर्शनासाठी इथे उपस्थित झाले आहेत आणि याच म्हणजे महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आपण नवीन वर्षांचा आदर्श घेऊ, काहीतरी नवीन संकल्प करू असं या भाविकांचं भाविकांनी साकडं देवीला घातलंय। खरं तर पाहायला गेलं तर महिलांची सुद्धा खूप गर्दी दिसते, पुरुषांची गर्दी आहे, तरुणवयीन मुलं आहेत, सर्व म्हणजे तरुण वयापासून तर प्रौढ नागरिकांपर्यंत सर्व लोक इथे उपस्थित आहे, कारण त्यांना देवीचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांची नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती चांगली करायची आहे। एक संकल्प मांडायचा आहे, देवीला साकडं घालायचं आहे आणि हे वर्ष उपस्थित असून म्हणजे देवीला काय सांगायचं आहे आणि या म्हणजे 2026च्या शुभ मुहूर्तावर म्हणजे 1 तारखेपासून भाविक सर्व दर्शनासाठी इथे उपस्थित झाले आहे। 2026चा नवीन संकल्प घेऊन आज महालक्ष्मी मंदिरामध्ये अनेक भाविक इथे दर्शनासाठी आलेत। आपण दृश्यांच्या माध्यमातून त्यांना बघू शकतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ताई, नेमकं काय सांगाल, या वर्षीचा संकल्प काय आणि तुम्ही दरवर्षी दर्शनासाठी येता का? हो, लकीली मी इथेच राहते, मंदिराजवळ पाशीच राहते, लहानपणापासून येते आणि आज प्रचंड गर्दी आहे आणि मला वाटते दरवर्षी गर्दी वाढत चालली आहे, कारण नवस असतात आणि आपली देवी आहे ती सगळ्यांचं नवस पूर्ण करते आणि त्या हेतूने ही गर्दी झाली आहे आणि मला खूप आनंद होत आहे की पब्लिक येत आहेत आणि आपलं हिंदू कल्चर आपण जे म्हणतोय ते आपणच टिकून ठेवायला हवे आणि आपण पुढच्या जनरेशनला पण ते शिकवणार आहे आणि त्या माध्यमातून ही लोक आली आहेत। दादा, नक्की काय सांगाल, यावर्षीचा संकल्प काय आणि तुम्ही कुठून आलात? मी आलोय कुर्ला इथून। यावर्षीचा संकल्प असा आहे की सगळ्यांचं सुरळीत राहावं, सगळं चालू जग विश्व सगळ्यांना म्हणजे भरभराटीचं आनंदाचं जावं हीच या महालक्ष्मी चरणी प्रार्थना। मी सुरुवातीला इथे ह्या मंदिरातच सेवेकरी प्लस सुरक्षा रक्षक म्हणून होतो इथे। या मंदिराचा महिमा खूप मोठा आहे आणि छानच आहे, तर त्यामुळे मी माझ्या नवीन वर्षाच्या संकल्पानुसार मी नवीन वर्षाला मी इथे देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे। धन्यवाद। आणखी काही भाविक आपल्यासोबत बोलण्यासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दृश्याच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता गर्दी प्रचंड आहे आणि सकाळपासून ही गर्दी तशीच आहे। सकाळी तर पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती, एवढ्या गर्दी होती। आपण काही भाविकांशी बातचीत करूया। काय सांगाल काका, कुठून आलात तुम्ही? भाईंदर से। हर साल आते हो यहाँ पे? नहीं, हल्का नहीं, कभी आते हैं। किधर से आए हो आप? बम्बई, इधर ही से, मुंबई से, ब्रिज खंडे से। हर साल आते हो क्या? हर साल हमारा इधर बाजू में ही घर है। काय सांगाल दादा, कुठून आलात तुम्ही? वडाला अंटाफुल्ला। हर साल आते हो क्या यहाँ पे? हर साल आते हैं। आणखी काही नागरिक आहे, भाविक आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता इथे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे आणि सकाळपासूनच भाविकांनी इथे यायला सुरुवात केली आहे। अनेक व्यक्ती आपल्यासोबत बोलण्यासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल नेमकं दादा, कुठून आलात? कहाँ से आए हो? रोल परेल। हर साल आते हो यहाँ पे? जी नया संकल्प लेने के लिए। जी जी। काय सांगाल दादा, कुठून आला? बिहार से। बिहार से दर्शन के लिए आए हो? जी हर साल आते हो यहाँ पे? हाँ, हर साल आते हैं। काय सांगाल आजी, कुठून आलात? आम्ही डोंबिवलीवरून आलो। दरवर्षी तुम्ही येता इथे? हो, दरवर्षी येतो, 6 महिन्यांनी येतोच। देवी चरणी तुम्ही प्रार्थना काय साकडं होतं देवीसाठी? नवीन वर्ष येत आहे, 2026 आले, चांगलं जावं, भरभराटीचं जावं, सगळं व्यवस्थित हो, सुख समृद्धीचं जावं, सर्वांनाच जावं, फक्त आम्हालाच नाही सगळ्यांनाच, तुम्हालाही जावं। काय सांगाल दादा, तुम्ही कुठून आलात? आम्ही डोंबिवलीवरून आलो। दरवर्षी येतात? हो, दरवर्षी येतो आम्ही, प्रत्येक वर्षाला 1 तारखेला येतो। गेल्या वर्षी पण आला होतो, बाबुलनाथला जाऊन आलो, तिथं पण दर्शन छान झालं। इथं महालक्ष्मीचं दर्शन मस्त एकदम झालेलं आहे।
सगळ्यांना हे वर्ष अगदी सुख समृद्धीचं भरभराटी जावं आणि अडचणी मात्र येऊ नये, कुणालाही अडचणी येऊ नये. खरं तर पाहायला गेलं तर सकाळपासूनच खूप गर्दी, आता पण गर्दी वाढतेच आहे. भरपूर गर्दी आहे, पण आम्हाला दिलं त्यांनी, म्हणजे पोलिसांनी पण अडवलं नाही, आम्हाला दिलं, व्यवस्थित दिलं. दरवर्षी येता तुम्ही? हो दरवर्षी येतो. काय सांगशील ताई, कुठून आली आहे तू? मी भाटुंग्यावरून आली आहे, पण आता नियोजन चांगलं आहे, छान आहे. नवीन वर्ष आहे म्हणून इथे दर्शन करायला आईचं खूप मान होतो म्हणून आले आम्ही. दरवर्षी तुम्ही येता इथे? हो, दरवर्षी येतो आणि एवढीच भीड म्हणजे एवढीच गर्दी दरवर्षी भेटते असं मला बोलायचं आहे. आम्ही बाबुलनाथनं पण म्हणजे जाऊन आलोय, तिथे पण असंच गर्दी आहे. सांगाल ताई, नेमकं तुम्ही कुठून आल्यात आणि या वर्षीचा तुमचा संकल्प काय? हा, आम्ही बदलापूरवरून आलेलो आणि नवीन वर्षाचं देवाचं दर्शन घेऊया वगैरे आणि सुरुवात करूया नवीन वर्षाची. काय सांगाल ताई, कुठून आलात तुम्ही? आम्ही वाशीवरून आलोय. दरवर्षी येता इथे? हा, दरवर्षी येते मी. आणि दरवर्षी एवढी गर्दी असते देवीला? हा, जास्त असते, पण आता यावर्षी जरा कमीच वाटते. काय सांगाल, कुठून आलात ताई तुम्ही? आम्ही डोंबिवलीवरून आलो. काय साकडं घातलं देवीला? नवीन वर्षाचा संकल्प काय? काही नाही, सर्व सुखी असू द्या, आम्हाला पण सुख लागू द्या. आनंद दिसतो तुमच्या चेहऱ्यावर, एकंदरीत पाहायला गेलं तर प्रसन्न. हो, खूप प्रसन्नता वाटते. दादा, काय सांगशील, तू कुठून आलाय? डोंबिवली. दरवर्षी येतो? हो. काय मागितलं देवीला? चांगलं आयुष्य. पाहायला गेलं तर दरवर्षीच नागरिक हे त्यांचा संकल्प करण्यासाठी, भाविक भक्त अनेक इथे येत असतात. 2026 ची त्यांची सुरुवात चांगली व्हावी यासाठी ते देवीला साकडं घालत असतात आणि प्रचंड प्रमाणात म्हणजे सकाळपासून गर्दी असते तर दुपारपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत सुद्धा ही गर्दी असते. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.